अहो किती ना, म्हणजे मला तर आश्चर्य वाटायला लागलंय, कशासाठी विलासराव आपण डिबेट करायला लागलोय? कशासाठी एवढी चर्चा? हां, तुम्ही हे विचारू शकता मला, राजे तुम्हाला एकदम सुचलं कुठनं? हम्म. हा पॉईंट आहे. त्याला कारणच हे आहे की मला सुद्धा मॅच्युरिटी यायला पाहिजे, मला सुद्धा अभ्यास करायला पाहिजे. रायगड प्राधिकरणचं अध्यक्ष झाल्यावर लगेच हेच विषय घेण्यापेक्षा पहिलं संवर्धन जतन सुरू करू. हम्म. तिथं संवर्धन जतन एकदा मार्गी लागल्यानंतर आपण विषय घेऊ. आणि विषय या ऐरणीवर येण्याचं कारणच आहे की स्वतः राज्य सरकारने म्हणजे गटकोट किल्ल्यांची एक पॉलिसी निर्माण केलेली आहे अतिक्रमणाची. आणि एकतीस मे तारीख ही माझी नाही, मी नाही डेडलाईन दिलेली आहे, हे सरकारने दिलेली डेडलाईन आहे. पण त्याला जातीय रंग दिला जातोय की एक प्रकार 31 तारखेला तर नाही, मी तर डेडलाईन अहिल्यादेवींची माझं पत्र सुद्धा तुम्ही क्लिअर बघितलं ना, हा माझं क्लिअर पत्र जर बघितलं तर मी म्हणजे हे सरकारने दिलेली 31 मे डेडलाईन आहे, मी नाही म्हणत डेडलाईन. पण माझं तर उलटं मत आहे की त्याच्यात सुद्धा वादविवाद नको. अहिल्याबाईंची 300वी पुण्यतिथी आहे वाटते काहीतरी, तर पुढं करा, त्याच्यापेक्षा पुढं करा. आपल्यासाठी अहिल्याबाई राणी साहेब महत्वाचे आहेत. स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी, हिंदवी स्वराज्याच्या लढ्यासाठी त्यांचं मोठं योगदान आहे. आपण पुढं करू, काहीच प्रॉब्लेम नाही, आपला हट्ट नाहीच आहे. पण खरा इतिहास पुढे यायला पाहिजे. आणि जे काल्पनिक आहे ते बाजूला. काल्पनिक त्या राजसन्यासच्या माध्यमातून जे पात्र तयार करून ठेवलेलं आहे, हे बदनामीचं षडयंत्र आहे असं जी मांडणी केली जाते. तुम्हाला वाटतं ही बदनामी करण्यासाठी उभं केलं गेलं? म्हणजे 100%. होळकर महाराजांना जर ज्यांच्या त्या दंतकथेतून जर उभा करायचं असलं असतं कुत्रं, तर ते इंदोरला उभा केलं असतं ना, इंदोरच्या राजवाड्यात उभा केलं असतं कुत्रं.